तर मंडळी आम्हाला होतं थोडंसं बँकेत काम, आम्ही चाललो होतो बँकेत आता. आणि जाताना हे 2 गद्दार नमुने पण सोबत घेऊन चाललो होतो मी. हा गद्दार तर जेव्हा भावा तेव्हा फोनवरच बोलत राहतो आणि या गद्दारला तर काही घेणं देणंच नाही आहे. आणि या 2 नमुन्यांना घेऊन मग मी चाललो आता बँकेत. तर आम्ही आलो होतो आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या आडगावच्या ब्रांचमध्ये. आणि वेदांत दादा आले मोबाईल घेऊन. गद्दार आपला दिलाय त्या ठिकाणी नंबरला लावून आणि आम्ही दोघं वरती सोफ्यावरती बसलोय आता. आणि पासबुक भरायचं होतं पण काय बारकोड नाही, काही नाही, काही नाही, काही बी सांगतात. तर मग काय तिथं पासबुकचं काम झालं नाही. मग आता आम्ही इथून जाणार आहे रूमवरती डायरेक्ट. मग ते म्हटले की तुमचं जे बँकचं काम आहे पासबुकचं ते घरी जाऊन करा, म्हणजे आपल्या गावाला जाऊन करा. तर बघू अजून पुढं आपल्याला काय काय धक्के बघायला भेटतात. तर या ठिकाणी आपले वेदांत दादा मिसळ खाताना. जय दादा, मिसळ कशी आहे? तुम्हाला कशी वाटली मिसळ? तुम्ही या ठिकाणी मिसळ बघू शकता. 50 रुपयाला आहे, वरतीट आहे, मस्त आहे. 2 पाव, 1 पापड, दहीची वाटी, मिसळ, 2 चमचे, 1 निंबू, कांदा अनलिमिटेड. निंबू पण तुम्हाला लागलं तर परत भेटू शकतो. आणि 50 रुपयाच्या मानाला मिसळ वरतीट आहे. लोकेशनचा मी फोटो नंतर टाकून देईल. जायचं पहिले आले बिले कधी इकडं ते एकदा चेक करून जा कशी वाटते काय वाटते मिसळ. तुम्ही एकदा खाऊन पहा आणि बस मग बघू अजून तुम्हाला पुढं काय काय होतं दाखवतो मी. जेवण झालं आहे आमचं. काका होटल का नाम क्या है? महादेव होटल. महादेव होटल नाम है, पत्ता क्या है? ये जत्रा होटल. जत्रा होटल के पास में महादेव होटल है, नांदूर रोड. नांदूर रोड पे, नांदूर नाका रोड आहे. नांदूर नाका रोड पे. आम्ही मिसळ खाल्ली आहे, झणझणीत मिसळ, 1 नंबर मिसळ आहे. पुढच्या वेळेस आले तर नक्की या, ट्राय करा. आणि मिसळ एकदम मस्त आहे. आम्हाला तिघांना आता बेकार आवडली मिसळ. आम्ही दाबून मिसळ खाल्ली आहे. आणि बस काकांचं नाव, काका आपका नाम? रामलाल सिंह राठौर. रामलाल सिंह, रामलाल सिंह राठौर. रामलाल सिंह राठौर. रामलाल राठौर बोल दो सीधा. रामलाल राठौड़. हाँ। और काका का नाम है. और अगली बार जब आओगे तो काका के पास जरूर मिसळ खाने को आना. ठीक आहे काका, ओके. बाय बाय. तर रोहित दिसला आणि या दोघांनी या रोहितला घाबरून दिलंय. होय रोहित, हे पा गेला तो रोहित पळून. घाबरला बोरायला तो. जाऊ दे तिकडे. तर मंडळी उद्या जायचंय मला बारामतीला आणि कार्यक्रम आहे तिकडे. तर उद्या बारामतीला जायचंय. म्हटलं दाढी वगैरे बरीच वाढली, म्हटलं थोडा खडबेट मारून घेऊ नाही का. आता हा आहे आपला दाढी करण्याच्या आधीचा लूक. तुम्ही हे बघू शकता. सायंकाळी रील पण शूट करायची अजून. ती 7 वाजता येऊन जाईल. ब्लॉग पण आपला 7 वाजता येणार आहे. तर तुम्ही ब्लॉग पहिले बघत असाल तर नंतर रीलला चेकआउट करायला विसरू नका. आणि हा आत्ताचा आपला असा लुक आहे. तर दाढी केल्यानंतर आपण कशा भारी दिसतो का खराब दिसतो का काय दिसतो ते बघा तुम्ही आणि ठरवा मग. तर हा आहे आपला दाढी वगैरे केल्यानंतरचा लुक. असं थोडंसं कट चमकतोय मला, तसं सरळ बसला का नाही काय माहिती. तर असा होता आजचा आपला दिवस. त्याच्यानंतर एक व्लॉग शूट होईल, सॉरी एक रील शूट होईल. ती रील सायंकाळी 7 वाजता, म्हणजे आजच 7 वाजता आपल्या इंस्टाच्या अकाउंटवरती पडेल. जर तुम्ही आपल्या इंस्टाच्या अकाउंट असं फॉलो केलेलं नसेल तर त्या अकाउंटला फॉलो करा. आपला हा ब्लॉग आजचा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कसं वाटलं काही इम्प्रूव्हमेंट असेल तर ती पण आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि अजून काही असेल तर ते पण सांगा. आणि अशीच नवनवीन ब्लॉग्स बघण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी, बाय बाय.